2025 के अवसर पर देश भर से श्रद्धालु ट्रकम्बेश्वर मंदिर पहुंच रहे हैं। ट्रकम्बेश्वर देवस्थान ट्रस्ट ने भक्तों की सुविधा के लिए मंदिर को 26 फरवरी को सुबह 4 बजे से 27 फरवरी रात 9 बजे तक खुला रखने का निर्णय लिया है। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मनोज विनायक थेटे। आम्ही यावर्षी देखील महाशिवरात्रीचा उत्सव हा नित्य नियमित प्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत। या वर्षी देखील हा उत्सव 3 दिवसाकरता साजरा करण्यात येणार आहे। त्यामध्ये 25 तारखेला बासरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। त्याच पद्धतीने 26 तारखेला नटराज अकॅडमी पुणे यांचे कलाकार यांच्या वतीने कथ्थक व भरतनाट्यम याचा कार्यक्रम आहे व तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्राधान्य म्हणून नटराज अकॅडमी व दीक्षितांची अकॅडमी यांचा देखील कथ्थकाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे। त्याच अनुषंगाने 26 तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे। त्या गाव प्रदक्षिणेमध्ये जाण्याकरिता पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे। अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात। या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चॅम्प जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। त्याच्या मागच्या वर्षी नीलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसह्य होईल, पिण्याचं पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्थापन आम्ही विश्वस्त मंडळांनी मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे। पुरातत्व विभागाला देखील आम्ही या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिलेली आहे। त्या कार्यक्रमाला पुरातत्व देखील आमच्याबरोबर पुरातत्व विभाग देखील आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे। तरी मी सर्व भाविकांना आवाहन करतोय की प्रभू त्र्यंबकराजाचा महाशिवरात्रीचा उत्सव आपण जसा दरवर्षीप्रमाणे साजरा करतो त्याच वर्षी यावर्षी देखील तो त्याच पद्धतीने साजरा करावा ही नम्र विनंती।